लग्न संबंध माय बापाने जोडवले लोक लखपती होते, करोडपती लोक होते। माणसाचा चेहरा बघून आपण सांगू शकतो याची अवकात काय असेल। कसला कीर्तनकार आहे, बापाच्या पुढे पुढे शानपणा करतो। आणि 11 साडे11 वाजेच्या सुमारास विचारलं, रुपाली पैसे आणलेत का? पर त्या नराधमानं मारायला सुरुवात केली। ताई एवढं मारलं माझ्या ताईला, मारता मारता माझ्या बहिणीचे 2 हातही तोडले आणि 2 पायही तोडले। ताई धनी 10 नाही 20 लाख रुपये द्यायला सांगते, पण मला मारू नका हो, मी तुमच्या पाया पडते ना। तरी हा नराधम मारतच होता। आई त्या पोरीला सांगते, बेटा दीदी जा, दिल्या घरी सुखीरा, सासू सासऱ्यांना आई वडील समज, असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडे आमची मान खालती जाईल। मायला भेटलं गेलं, मंडपाच्या कोपऱ्याला बहीण उभी होती। बहिणीच्याकडे धाव घेते, बहिणीच्या गड्याला मिठी मारते आणि बहिणीला सांगते, दीदी सारखी सारखी सावली सारखी माझ्या मागं पुढे हिंडायची राणी, जर का तुझी आठवण आली ना बाई, जर का तुझी आठवण आली ना, तर हातातला घास हातात आणि घशातला घास घशातच राहील ग दीदी, कशी जगेल मी तुझ्या वाचून। दादा बहिणीला भेटलं गेलं, मंडपाच्या कोपऱ्याला भावाच्या गड्याला मिठी मारते आणि भावाला सांगते, दादा माझ्याकडनं जर तुला मारलं गेलं असेल ना राजा, तर या बहिणीला माफ कर रे पिलू। तो भाऊ सांगतो, ताई तू मला मारलं ना बाई, तू मला मारलं ना ताई, मी त्या क्षणी विसरलो, फक्त रडायला एवढ्यासाठी येतंय ताई का तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा एक कानानं कोपरा तुझी वाट बघेल गे दीदी। दादा तो मंडपातला भाऊ सांगत होता का, ताई तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा एक कानानं कोपरा तुझी वाट बघेल। मला या अभंगातून तुम्हाला एक सांगावं वाटतंय, पोरींचे लग्न संबंध जुळवत असताना, पाया पडून माफी मागून बोलतो बरं, पोरींचे लग्न संबंध जुळवत असताना फक्त श्रीमंती बघून मुली देऊ नका, फक्त श्रीमंती बघून मुली देऊ नका, मुलगा संस्कारी आहे का ते बघा मगच मुली द्या। कारण मी गरीबाच्या घरी पण जेवतो आणि अब्जपतीच्या घरी पण जेवतो। लखपती करोडपतींचा विषय द्या सोडून, गरीबाच्या घरी पण जेवतो आणि अब्जपतीच्या घरी पण जेवतो, पण आतापर्यंत भाकरीची साईज कुठं बदललेली नाही। गरीबाच्या घरात जेवढी भाकर बनते ना, तेवढीच करोडपतीच्या अब्जपतीच्या घरात पण बनते। म्हणून सांगतो, पोरींचे लग्न संबंध जुळवत असताना श्रीमंती बघू नका, मुलगा संस्कारी बघा मगच मुली द्या। का सांगतोय हा प्रसंग, या प्रसंगाला मी स्पर्श करून बाहेर निघालोय, म्हणून मी तुम्हाला सांगतो मायबापांना। कारण मी अभंग घेतल्याच्या नंतर मला आवर्जून सांगायला आवडतं, पोरींचे लग्न संबंध करत असताना सावधगिरीनं 2 नाही 4 वेळेस जाऊन इन्क्वायरी करा आणि मग मुली द्या, अजिबात लाज ठेवायची नाही। हे काय सांगतो, आज जो प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे, हा प्रसंग कोण्या भावावर, कोण्या बहिणीवर, कोण्या माईवर, कोण्या बापावर येऊ नये म्हणून मी तुम्हाला सावध करतोय आजच्या कीर्तनातून। कारण माझ्या स्वतःच्या बहिणीचे लग्न संबंध माझ्या बापानं जुळवले, माझ्या बहिणीचे लग्न संबंध माझ्या बापाने जुळवले। लोक लखपती होते, करोडपती लोक होते, श्रीमंत लोक होते। जेव्हा माझ्या बहिणीला बघायला आले का ज्ञानदादा, बघितल्याच्या नंतर त्या लोकांचा चेहरा बघितल्याबरोबर मी ओळखलं, हे लोक लय 150 येतात असं। आणि एवढी तर माझी राधाराणी कृपा करते, माणसाचा चेहरा बघून आपण सांगू शकतो याची अवकात काय असेल, तेवढी ताकद माझ्या राधाराणीनं दिलेली। त्या लोकांना बघितलं, मी बापाला सांगितलं, म्हणलं मला हे लोक व्यवस्थित वाटत नाही। माझा बाप मला बोलला, म्हणे तुम्हापेक्षा जास्त पावसाळे खाल्ल्या इथं का? आता माझ्यासारख्या पोरानं जर विरोध करायचा म्हणला आणि तुमच्यासारखे कोणी वरिष्ठ बाबांनी जर बघितलं, काय म्हणणार, कसला कीर्तनकार आहे, बापाच्या पुढं पुढं शानपणा करतो। माझा नाविलाज झाला, माझ्या बापानं माझ्या बहिणीचे लग्न संबंध जुळवले, लग्नही झालं। लग्न झाल्याच्या नंतर पहिलं मूड, दुसरं मूड फिरून गेली, तिसरं मूडच्या वेळेस तिच्याकडनं माझ्या बहिणीकडनं तिच्या घरच्या लोकांनी 10 लाख रुपयाची मागणी केली। माझी बहीण आली, पण वडिलांचा स्वभाव स्ट्रिक असल्यामुळे बोलायची हिंमत झाली नाही। ती माझ्या वहिनीकडे सांगून गेली, बोले वहिनी माझे घरचे लोक माझ्याकडनं 10 लाख रुपयाची मागणी करतात, पण आता तू सांगू नकोस म्हणला कोणले। माझी बहीण चालली गेली, नंतर माझ्या वहिनीनं दुसऱ्या दिवशी सांगितलं, म्हणले दादा, म्हणलं काय वहिनी, हो आपल्या ताईकडनं तिचे घरचे लोक 10 लाख रुपयाची मागणी करतायत। म्हटलं वहिनी तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं। म्हणले ताई सांगत होते अजिबात कोणाला सांगू नका, आत्ताच लग्नामध्ये एवढा खर्च झाला आहे, पुन्हा रक्कम छोटी नाही ना, आपल्या गरिबांसाठी 10 लाख रुपये लय झाले, 10 लाख रुपये मागतायत म्हणल्यावर नका सांगू म्हणले, त्या लोकांच्या मनातून काही दिवसानंतर स्वार्थ निघून जाईल। माझी ताई चालली गेली,
पण मला नंतर माहिती पडलं लगेच पाठवणं घ्यायला चुकीचं होईल. मग मी प्रसंग बघत होतो. बरोबर रक्षाबंधनचा प्रसंग बघितला आणि मी माझ्या मोठ्या दादाला सांगितलं, म्हणलं दादा तुम्ही जाण ताईला घेऊन या. माझा मोठा दादा गेला, माझ्या बहिणीला घेऊन आला. घेऊन आल्याच्या नंतर ती आली. तिला म्हणलं कागं ताई, तुझे घरचे लोक तुझ्याकडनं 10 लाख रुपयाची मागणी करतायत, तुम्हाला का नाही सांगितलं? ती म्हणते दादा काय रे सांगायचं, अजून पप्पांपर्यंत विषय जाईल, पुन्हा घरातलं वातावरण जाईल. जाऊ दे म्हणले, निघून जाईल त्यांच्या मनातून स्वार्थ. पण म्हणलं बाई, तिसऱ्या मुलीला जर ते 10 लाख रुपयाची मागणी करतात म्हणल्यावर तू लक्षात घे लोक किती स्वार्थी असतील. तिला म्हटलं जे झालं ते जाऊ दे, पण याच्यानंतर तू आता जाऊ नकोस म्हणला. माझ्या बहिणीला मी थांबून घेतलं. पर कसं असतं ना ज्ञानदादा, कर्म घेती झोले तेथे कोणाचे ना चाले. मी सुरतला कीर्तनाला होतो. माझा दादा ड्युटीला चालला गेला. माझे वडीलही बाहेर गावी होते आणि मागे तिच्या मालकानं फोन केला. म्हणले रुपाली तू आत्ताच्या आत्ता निघून ये, माझ्या मायची तब्येत सिरियस आहे. तिनं मला फोन केला. मला म्हणते दादा. म्हणलं काय ग ताई? तुझ्या दाजींचा फोन आला, ते म्हणताय तू आत्ताच्या आत्ता निघून ये, माझ्या मायची तब्येत सिरियस आहे. मी म्हणला बाई तू जाऊ नको ग. ती म्हणते दादा मी जर नाही गेली, नको घडायला ते घडलं, माझी सासूलाच बरं वाईट काय घडलं, आणि जर जागेवर मी नसेल तर लोक तुला पण बोलू देणार नाही. कसला कीर्तनकार आहे, तुझी बहीण नव्हती रे सासू मेली तिथं, तुझ्याकडे उत्तर नसेल दादा, मला जावं लागणार आहे. माझ्या डोळ्यात अश्रू होते. मी म्हटलं बाई तुझा संसार आहे, तुला घ्यायचा तो निर्णय तू घे. माझी ताई गेली. ताई बहिणी हो, माझी ताई गेली त्या दिवशी त्या नराधमानं स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि 11-11:30 वाजेच्या सुमारास विचारलं रुपाली पैसे आणलेत का? गाव पूर्ण शांत होतं. विचारलं रुपाली पैसे आणलेत का? माझ्या ताईनं सांगितलं तुम्ही एवढा घाईघाई कॉल केला. माझा लहान दादा गुजरातमध्ये कीर्तनाला होता, मोठा दादा ड्युटीला होता, वडील बाहेर गावी होते. तुम्ही तुमच्या मायची तब्येत सिरियस सांगितली म्हणून मी घाईघाई निघून आली. काही लोकांच्या मनासारखं होत नाही. स्वार्थापोटी 1-2 चापट मारली असती तर आपल्याला काही वाटलं नसतं. पर त्या नराधमानं मारायला सुरुवात केली. ताई एवढं मारलं माझ्या ताईला. मारता मारता माझ्या बहिणीचे 2 हातही तोडले आणि 2 पायही तोडले. ताई 2 हातही तोडले, 2 पायही तोडले. एखादा उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो ना, ताई 2 दिवसापासून पोटाला अन्न नाही, कोणाकडे शिडी भाकर असन तर द्या ना. तो उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो तशी माझी ताई त्या नराधमाकडनं आयुष्याची भीक मागत होती. धनी 10 नाही 20 लाख रुपये द्यायला सांगते, पण मला मारू नका हो, मी तुमच्या पाया पडते ना. तरी हा नराधम मारतच होता. माझ्या ताईनं आवाज द्यायला सुरुवात केली, कोणाला तरी माझा आवाज ऐकायला येईल आणि मला वाचवतील. माझी ताई घरातूनच आवाज देत होती, काका बाबा मामांजी कोणीतरी वाचवा ना हो, मी तुमची कर्माची नसून धर्माची बहीण समजून, तुमची मुलगी समजून वाचवा हो, कोणीतरी दया करा ना. गल्लीत ते लोक तिचा आवाज ऐकत होते. या नराधमानं कापड घेतलं आणि माझ्या बहिणीच्या तोंडात कोंबलं का तिचा आवाज बाहेर नाही याय पाहिजे. आता हात मोडलेले, पाय तुटलेले, तिच्याकडनं उठलं जात नाही. या आवाज द्यायचा तर तोंडात कापड आहे, कसा आवाज देणारा? त्या नराधमानं माझ्या ताईच्या गड्यात दोर टाकला. खेचत जिन्यानं घेऊन गेले आणि दुसऱ्या मजल्यावर जाऊन माझ्या ताईला गळफास लावून मारलं. दादा त्या मंडपातला भाऊ सांगत होता ना, ताई तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा एक कानानं कोपरा तुझी वाट बघेल. तो मंडपातला भाऊ सांगत होता, ताई तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा एक कानानं कोपरा तुझी वाट बघेल. कदाचित त्या भावाला अपेक्षा होती का बहीण येईल तरी खरी. माझ्यासारख्या दुखावलेल्या अंतकरणाचा भाऊ आज 8 वर्षापासून वाट पाहतोय. माझी ताई रक्षाबंधनला येत नाही, अक्षय तृतीयेला येत नाही, भाईबीजला येत नाही. मी तर म्हणतो ताई तू माझ्यावर रुसली का ग बाई? प्रत्येक बहीण येते रक्षाबंधनला भावाला राखी बांधाया. ताई तुला नाही का ग वाटत, तुझ्या हाताची राखी बांधण्यासाठी तुझ्या भावाची हाताची कलई खाली असते. ताई तुला नाही एखाद्या रक्षाबंधनला दया येत का ग? असा कोणता राग धरून बसली या? दादा ज्याचं जडतं ना हे त्यालाच कळतं, इतरांना नाही ते कळायचं. प्रत्येक रक्षाबंधनला, प्रत्येक अक्षय तृतीयेला वाट पाहतोय. कदाचित माझ्यावर रुसली असन की काय?
तो मंडपातला भाऊ सांगत होता, ताई तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा एक एक कानानं कोपरा तुझी वाट बघेल गे दीदी. दादा मी प्रत्येक माईला आणि प्रत्येक बापाला एकच विनंती करेल, पोरींचे लग्न संबंध जुळवत असताना फक्त श्रीमंती बघू नका हो, पोरं संस्कारी बघा मगच मुली द्या. आज रविकिरण महाराज 2 तास तुम्हाला हसवणारा मुलगा, जेव्हा पण बहिणीची आठवण येते ना 2-2 तास रडत बसतो. भावाला भेटलं गेलं दादा, शेवटी बाप उभा होता. बापाच्या प्रेमाची लांबी ही मोजता येत नाही आणि रुंदी ही मोजता येत नाही. नवरी पोरगी बापाच्याकडे धाव घेते, बापाच्या गड्याला मिठी मारते आणि सगळ्यांपेक्षा विशेष प्रेम पोरीचं बापावर असते. बापाच्या गड्याला मिठी मारते आणि बापाला सांगते, बघा ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ते आपली माय बनते. बापाला समजवते, पप्पा जोपर्यंत मी होती तोपर्यंत तुम्हा दोघांना समजवायची, पर पप्पा मी आता जाते, माझ्या माईवर नका रागवशाल हो, कारण जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्या माईवर रागवता ना माझी माई एका कोपऱ्याला बसून रडते. हो पप्पा नका रागवत जाऊ, तुम्ही रागवताना माझी माई 2-2 दिवस जेवत नाही. हो पप्पा हे मी जवळून बघितलंय, मी तुमच्या पाया पडते, नका रागवत जाऊ. आज मी तुमचं घर सोडून कोणाचं तरी घर सांभाळायला जाते ना पप्पा, तशी माझी माय सुद्धा तिच्या मायबापांना सोडून तुमचं घर सांभाळते. हो तिला समजून घेणारं कोणीच नाही. हो पप्पा तुम्ही तरी तिला समजून घ्यायचं. एवढ्या हक्कानं मुलगी समजवते. बाप त्या पोरीला सांगतो, बेटा तू सांगते तसंच, आता आजच्या नंतर तुझ्या माईवर रागवत नाही, तुझ्या माईसोबत भांडण करणार नाही. पण बेटा जा, दिल्या घरी सुखी राहा, सासू सासऱ्यांना आईवडील समज, असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडून आमची मान खालती जाईल. आता बैलगाडी मंडपाच्या बाहेर उभी होती, पोरगी बैलगाडीमध्ये बसली दादा, पण बैलगाडी पुढे चालत होती, पोरगी फिरून मागं पाहत होती. काय कारण होतं? जन्माला येणाऱ्या लेकराची जशी नाड खाणली जाते ना, मायपासून पोरग जसं वेगळं केलं जातं, तशी त्या पोरीला सूचनाच होती, आता माझ्या माहेरसाठी मी परकी होणार आहे, आता हे माहेर माझ्यासाठी परक होणार आहे, आता फक्त डोळे भरून एकदाचं माहेर बघायचं. बैलगाडी पुढे चालत होती, पोरगी फिरून मागं बघत होती आणि बसलेल्या त्या बायांना सांगत होती, हो ताई ते जे घर दिसतंय ना ते माझ्या बापाचं आहे. हो ताई ते घर दिसतंय ना, ती गली दिसते ना, ती पूर्ण माझ्या काकाबाबांची आहे, त्यांना पण माहिती आहे, पण या पोरीला फक्त डोळे भरून आपलं माहेर बघायचंय. बैलगाडी गावाच्या बाहेर निघाली, एक गुर्राकी गुरं चारत होता, त्या गुर्राक्याकडे पोरीनं बघितलं आणि सांगितलं, ताई तू गुर्राकी गुरं चारतोय ना, तो माझ्या बापाच्या गावाचा आहे, माझ्या माहेरचा. आईनं अरण्यात बैलगाडी गेली, आता फक्त मेंढपाळ मेंढ्या चारत होता. ते मेंढ्या चारणाऱ्या मेंढपाळकडे बघून पोरगीच्या डोळ्यात अश्रू यान सांगत होती, आत्या तो मेंढपाळ दिसतोय ना, तो माझ्या माहेरचा आहे, माझ्या बापाच्या गावाचा. डोळे भरेस तोवर माहेर बघायचे. आईन अरण्यात बैलगाडी गेली, आता काही दिसत नाही, फक्त मंदिराचा ध्वज तेवढा उडत होता. त्या उडणाऱ्या ध्वजाकडे पोरीनं बघावं आणि त्या बैलगाडीमध्ये बसलेल्या बायांना सांगावं, हो ताई, हो आत्या, ती बैलगाडी ते झेंडा दिसतोय ना, तो ध्वज दिसतोय ना, तो माझ्या माहेरचा, तो माझ्या माहेरचा. बैलगाडी पुढं चालत होती, पोरगी फिरू फिरू मागं बघत होती, ते माझं माहेर, ते माझं माहेर, ते माझं माहेर. तो प्रसंग माझ्या तुकोबरायांनी बघावा आणि अभंगाच्या प्रथम चरणात, कन्या सासुऱ्यासी जाय, 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 कन्या
हो म्हणा बापरे. हाय असं शे चिंतन मांडाना म्हणा का लोक उठीन पैत त्यासले नुसतं इदी करायला भेटायला पाहिजे. नुसता हास ना त्याला कीर्तन नाही म्हणतो. हो काका काय तमाशा आहे हो. अशी मानसिकता आहे लोकेशनी. कीर्तन पहिले नियम ऐकिल्या. रामकृष्ण हरी म्हणायना ना तवस पैनाटे बांधायचा असाय शिव. आणि इथं जो पण बसतो ना त्याचं संसारामध्ये न कळत झालेलं पाप आपलं बसल्याच्या नंतर आपल्या 2.5 फूट अंतरावर असं तरंगतं कीर्तनात बसल्याच्या नंतर. आणि जो अर्धा कीर्तन मग उठीन निघ जास ना तो पटास ना पाप डोकावर लईन निघ जास. हां हा विनोद म्हणून नाही सत्यता सांगतोय. मग तुम्ही म्हणसान महाराज कीर्तन नंतर उठा नाही का. कीर्तन नंतर उठा ना. पण आमचे महाराज मंडळी एक भजन गातात जय विठ्ठलचं शेवटचं भजन. जय विठ्ठलचा भजनाची अशी ताकद आहे ना त्या सगळ्या पापाची होडी होते आणि तुम्हाला जायला रस्ता मोकळा असतो. जोपर्यंत जय विठ्ठलचं भजन होत नाही तोपर्यंत जागा सोडायची नाही. हा कीर्तनाचा नियम आहे. हां मुसलमानस लोकेशकडे देखा तुम्ही नमाजले जर बशी घ्यात ना ताचनपडी तरी आवाजी पुरं वस्तव लगून मोबाईल उचलावत नाही. पोरे जर रडी रडी मरी घ्यात तरी पोऱ्याला आत्मा लिहावत नाही. आणि आपला चालू कीर्तन उठीन घर. अरे काय येडा धंदा शेबू. 11:15 वय झालेत म्हणा बी टाईम वय झाले म्हणा बी काही नाही. किलो खांडे तिथलं इकिन निघ नाही माल बी म्हणा बी टोपलं खाली वय घे ना. असा विचार करायचा. दुसरं कीर्तन करीश नाही येलोर सुद्धा महाराज इथला थलथल कराय ना. आणि तुम्ही पहिलाच कीर्तन मग डांग्या टाक ना पाय ढिला पडी घ्या तुम्हाला. स्वाभिमानाने आपण कीर्तनाला बसलं पाहिजे. कीर्तन टाइमपासचं साधन नाही दादा. कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी. कीर्तनाची मर्यादा. कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी. ही माझ्या धर्माची संस्कृती. हा कीर्तनाची मर्यादा. असं काही बी करत पडा ना काही येडान माय. विठ्ठल विठ्ठल काय टेन्शन घेऊ नका. 10 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल. आवरून 10 मिनिटं मा नाही अजून चाल देऊ. मग त्या बाकीना घर जाय राहणार त्यातले जाऊ द्या. असं आहे का मला काय माहित. बाकीना उलगेल वावरे होतात असं. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका एक चरणाचा भावार्थ सांगितलेला आहे. उर्वरित 3 चरण बाकी आहेत. एक चरणमा जर कधी आपले 2 तास लागतच होतील अजून 3 चरण बाकी येतच म्हणजे 6 तास बटशात का. हां म्हणजे पुरा तुम्ही म्हणा वसूल करायला येईल बा. काळजी करू नका. 10 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल. सगळ्यांनी आता काय करायचं हाताने टाडी मुखाने नामचिंतन. तुम्हाला शपथ आहे मी बोलेल पण जागा कोणी सोडायची नाही राहू. शपथ आहे तुम्हाला. चालेल ना पक्का ना. भले पाय लंबा कर द्या लागेच ते. मी कोणले बोलस का पाय का बी लंबाडा असा वाकडा बसणार यंग कसा का बट्टाने कीर्तन मा बसावो. कारण आता अशी उपाधी झाले 2 टाइम खिचडी खाता काय तंगडा बी धीर धरतील. रातली खिचडी सकाळ मा बी तयावर तैसनी ती दडकाय देते या बहिणी. खिचडीने उजी सत्यानाश करेल बहिणीसून. पाय धीर मारतात नाही. खावाले चांगलं नाही. या मला फोन करी सांगतो बाबा आमना गाव मावनत का खिचडीनं सांग देत जा हो आमनी हिंमत होत नाही गरमा सांगानी. तुम्ही बोलता दामादरीला संध्या काय वहिनी का टाइम दखिले ते आता काय ॲडजस्ट व्हावं नाही माय. मग नवराला दखिने माय व कंबरी बी काय टंकी राह ना डोकसं बी दुखी राह ना वातावरण बी इथलं काय गंध हो माय खिचडी टाक देऊ माय. बोलता दामादरीला तुम्ही अहो खिचडीना त्यामुळे पाय टणकतास. हो काय काळजी करू नका. मस्त पायला माडीन बसणार तरी आपला विरोध राहणार नाही. हो पण पायला मांडणारा 45 न पुढला पाहिजे बरं. नाही ते 17-18 वरीस ना बी तंगड्याला माड दिशात एक बुक्का मुक्का कर दिसू. हां आता सगळ्यांनी अंतकरणापासून देवाची भक्ती करायची. हाताने टाळी मुखाने नामचिंतन. सगळ्यांनी टाळी वाजवायची. जो टाळी वाजून भजन करणार नाही जो भजन करणार नाही त्याला त्यान बाजूवाला आणि शपथ रे भाऊ.
बाजूवाल्यांचे मन हो माय मी मर जास होतो मन हो ताई मन हो बहीण सगळ्यांनी भजन गायचे टाळी वाजून भजन गायचं महाराज विठोबा रखू माझी हातवर हा टाळी वाजा जोरात टाळी हरी जय जय राम हरी विठोबा